नमस्कार, आपण पाहत आहे टुडे न्यूज, आवाज सामान्य जनतेचा। अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन। सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे विकासासह विविध विकास कामासाठी राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कोट्यवधी रुपयाच्या निधीला शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे। अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सदरील मंजूर कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी रोजी पार पडला। तालुक्यातील डोंगरगाव येथे विविध विकास कामासह पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या सर्व कामांचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे। उद्घाटन करण्यात आलेल्या कामे तातडीत सुरू करण्यासह काम गुणवत्तापूर्ण तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। तालुक्यातील रोहयो विविध शासकीय योजनेतून प्रमुख रस्त्यासह पाणद रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे। रस्त्यालगत ज्यांचे अतिक्रमण असेल ते त्यांनी स्वतःहून काढून घेऊन रस्ता कामासाठी विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे। या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक केशवराव पाटील तायडे, श्रीरंग पाटील साळवे, दामोअण्णा गव्हाणे, नंदकिशोर सहारे, बंडू पाटील शिंदे, विश्वासराव दाभाडे, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, नॅशनल सूतगिरणी संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती पाटील वराडे, सयाजीराव वाघ, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, माजी सभापती डॉक्टर संजय जामकर, अजित सेठ बागवान, सत्तार बागवान, डोंगरगावचे सरपंच निजाम पठाण, मधुकर गवळी, राजूमिया देशमुख, रवींद्र सिंग राजपूत, रफिक देशमुख, नाना पांढरे, हनीफ मुलतानी, नामदेव पांढरे, सरदार सिंग लाखवाल, उपसरपंच अनवर सेठ, भागाजी सागरे, कासम सेठ, शरीफ बापू देशमुख, राजू सरोदे, फारूक पठाण, अहमद पठाण, सरदार पठाण, इम्रान पठाण, सरदार पठाण, जमादार, साहेबका पठाण, बुरान पठाण, हमीद हुसेन, नसीब पठाण, वकील पठाण, संतोष सागरे, अरुण पठाण, मुन्ना पठाण, साबेर पठाण, बिलाल पठाण आदीसह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।